स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी मार्च 2025. तर जी के बघणार आहे आपण. पहिला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरले आहे. दुसरा आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंजूर झाले आहेत. तिसरा आहे शिक्षा संजीवनी विमा योजना राजस्थान राज्याने लॉन्च केल्या आहे. चौथा आहे हेरत उत्सव काश्मीरी पंडित समुदायातर्फे साजरा करण्यात आले. नुकतेच UAE देशाने ब्लू व्हिसा जारी केले आहे. सेकंड वन सैन्य अभ्यास दल थल रक्षा 2025 चे आयोजन गुजरात राज्यात करण्यात आले आहे. साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 भारत देशाने जिंकले. हा इम्पॉर्टंट आहे. भारत देशाने जिंकले आहे. मंत्री ऑफ बंदर अँड जलमार्ग मंत्रालय लॉन्च केले आहे. नुकतेच हरियाणाच्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केले आहे. हायड्रोजन वाहतूक पाईक विकसित करणाऱ्या देशातील पहिली कंपनी टाटा स्टील बनली आहे. इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने लुनर ट्रेलब्लेझर उपग्रह लॉन्च केले आहे. सातवा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार अन्न चित्रपट मिळाले आहे. सातवा ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी यांना मिळाले आहे. सातवा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मेकी मेडिसन यांना मिळाले आहे. भारताच्या बुद्धिबळ डॉक्टर गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेले क्रमवारीवरील तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेतील नासाच्या यंत्रणेचा वापर करून ब्लू कॉस्ट खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे. फायरफ्लाय एअरस्पेस ही कंपनी चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषद स्पेन या देशात होणार आहे. स्पेनमध्ये होणार आहे. अजून नाही झाला आहे. तल्लीकी वंदन योजना आंध्र प्रदेश राज्याने लॉन्च केली आहे.
तल्लकी वंदन योजना हा योजना आहे. तल्लकी वंदनम योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेले एक योजना आहे जे सरकारी शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबामध्ये मुलांचं शिक्षण वित्तपुरवठा काय उद्दिष्ट आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक सहाय्यता देण्यात आले, ज्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च जसे की शालेय फी आणि पुस्तके इतर साहित्य यासाठी मदत करू शकेल. वित्त मदत या योजनेअंतर्गत पालकांना प्रत्येक वर्षी 15,000 रुपये वित्त सहाय्य मिळेल. म्हणजे 15,000 भेटेल एका वर्षासाठी. कविश्रेष्ठी कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार डॉक्टर अरुण ढेरे यांनी जाहीर झाला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदा मुनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. भारतातील पहिली उद्योजकतेतील उत्सव देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालय स्वावलंबन उपक्रम सुरू केला आहे. हा इम्पॉर्टंट आहे. देशातील पहिली रोबोट सर्जरी नागपूर या ठिकाणी करण्यात आली. पहिला रोबोट सर्जरी नागपूर झाले आहे. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड जय शहानी देण्यात आले. कोणी दिलं? जय शहा. अमित शहाचा मुलगा आहे तो. जगातील सर्वात महागडे चलन कुवैत दिनार या देशाने ठरवले आहे की एक कुवैत दिनार भारतीय रुपये मूल्य अंदाजे 274 रुपये इतका आहे. भारताचे 1 रुपया कुवैतमध्ये 274 रुपये आहे. राष्ट्रीय वन्यजीव बळाचे 7वा बैठकी गुजरात राज्यात आयोजित करण्यात आले. कुठे करण्यात आले? गुजरात. सध्याच्या चर्चेत असलेले तिन्ही सरोवर आफ्रिका खंडात आहे. दुसरी आशियन योगासन स्पर्धा नवी दिल्ली येथे होणार आहे. कुठे होणार आहे? नवी दिल्ली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. 2 एप्रिल. ऑस्ट्रेलिया देशात क्रिकेटपटू स्टीव्हन स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून रिक्त जाहीर केले आहे. शरद कमल यांनी टेबल टेनिस खेळातून नियुक्ती घेण्याचा निर्णय घेतला. भारताचे विधी सचिव पद अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली आहे. अंजू राठी. इंजन भाटी ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल ओपन चेस टूर्नामेंट जिंकले आहे. पुलित्झर पुरस्कार 2025 लियू जिएकून प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माता रामा आंबेडकर पुरस्कार सीमा पाटील यांना जाहीर झाले आहे. जागतिक दहशतवादी इंडेक्स 2025 मध्ये बुर्किना फासो देश प्रथम क्रमांकावर आला आहे. जागतिक दहशतवादी इंडेक्स 2025 मध्ये भारत 14 स्थानावर आहे. देशात महिला स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर स्थानावर आले आहे. इंडोर शॉर्ट पी मध्ये 16 मीटर पार करण्यासाठी पहिला भारतीय महिला कृषी जयशंकर ठरवला आहे. महाराष्ट्र राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्र असलेली रूपक अनावर केला आहे. आता इम्पॉर्टंट आहे ICC चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद भारत देशाने पटकावले आहे. हा महत्त्वाचा आहे. ICC चॅम्पियनशिप 2025 चे उपविजेता न्यूझीलंडने पटकावले आहे. ICC चॅम्पियनशिप स्पर्धेत मालक वीराचा पुरस्कार कोणाला दिले? सचिन रवींद्र यांना मिळाले आहे. ची चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा देश भारत ठरवले आहे. विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामना करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरवले आहे. विराट कोहली. आशियन महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा विजेतेपद भारत देशाने पटकावले आहे. आशियन महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा इराण येथे आयोजित करण्यात आले. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यावर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा सादर करणारे विक्रम केले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानपदी मार्क कार्नी यांना नियुक्ती झाली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून 3 ऑक्टोबर हा दिवस करण्यात आला. सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत 5वा क्रमांक लागतो. जगात सर्वात प्रदूषित देश क्रमांकावर आहे. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच मॉरिशस देशात सर्वोच्च सन्मान जाहीर झाले आहे. शिप्री अहवालानुसार भारत रशिया हा देशातील देशाकडून सर्वाधिक शस्त्र आयात करतो. रशिया देशातून सर्वात जास्त शस्त्र आयात करतो. रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारा महिला भारतीय पहिली जयश्री व्यंकटेशन ठरली आहे. पोलीस अधिकारी कृषी प्रकाश यांच्या ट्रस्टवर्दी काव्य संग्रहालयात हिंदी साहित्य अकादमीकडून स्वर्ण पदक घेऊन सन्मानित करण्यात आले.
नुकतेच तामिळनाडू राज्य सरकारने शून्य बदलून तामिळी अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पानिपत या ठिकाणी मराठी स्मारक उभारण्यात येणार आहे. भारताच्या पहिल्या नवी दिल्ली येथे वर्ल्ड वॉर ग्राउंड फिक्सचे आयोजन करण्यात आले. नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि उपमुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना त्रिपुरा राज्यातील लॉन्च करण्यात आल्या. त्रिपुरा जम्मू आणि काश्मीर सरकारने बंगाल घाटी क्षेत्रात इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. माधव राष्ट्रीय उद्यान देशामध्ये 8वा वैश्विक प्रकल्प बनला आहे. रोहित शर्मा ICCच्या 3 प्रकारातील स्पर्धेमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. रोहित शर्मा. वारकरी साहित्य परिषद मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे होणार आहे. भारताच्या पंचमंद राठी यांच्या पहिली महिला वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट विमानतळ एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाले आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुख्यमंत्री समृद्धी परिवार योजना मध्ये मध्य प्रदेश राज्याने जाहीर केला आहे. 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा झारखंडने जिंकली आहे. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आले. IIT मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगामध्ये सर्वात लांब हायपरलूपची लांबी 410 किमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील मंदिर मरोडपाडा भिवंडी येथे बनवण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मर यांना क्रू 10 मिशनद्वारे आकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आले आहे. तेलंगणा राज्याची विधानसभेत OBC समुदायाला विधानसभेत स्थानिक स्वराज्य संस्था प्रशिक्षण आणि नोकरीमध्ये 42% आरक्षण देण्यात विधेयक मंजूर करण्यात आले आहे. जगातील नेतृत्व आणि शांततासाठी गोल्ड मेकर अवॉर्ड दलाई लामा यांना देण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्रालय आयुष्मान खुराना यांना अभिनेत्याला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे. जगातील एथलेटिक्स संघटना अर्चना जाधव या भारतीय महिला ॲथलीटवर बंद घातले आहे. भारतीय सरकारने इस्रायलच्या चंद्रयान मंजिरी जपान देशात जातीने हे मोहिमा बनवण्यात जाणार आहे. पुरुष व महिला
महाराष्ट्र अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुणे या ठिकाणी होत आहे. सार्वजनिक आरोग्य आणि चिल शिखर परिषद प्रयागराज येथे आयोजन केली गेली. आयसोनिक गटाच्या दहशतवादी विरोधात 14वी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. नुकतेच सुनीता विल्यम अंतराळावर पोहोचल्या परत आहेत. त्या एकूण 286 दिवस अंतराळावर होत्या. भारताच्या दिग्गज फुटबॉलर सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्तीमागे मालदीव संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा ग्रेटर नोएडा येथे सुरू होत आहे. राज्य युवा विकास योजना तेलंगणा राज्याने लॉन्च केला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी क्रिस कॅनवेंट्री यांची निवड झाली आहे. तेलंगणा राज्यातील बेगमपीट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारा स्टेशन ठरले आहे. चिरंजीव या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकार द्वारा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. नामिबियाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून टिटूबस यांची नियुक्ती झाली. पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्व राज्यातील पहिला फ्रीझन झू स्थापना करण्यात आला. पद्मभूषण पुरस्कार 2025 ने कर्नल विजय खेरकर यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक T20 सामना खेळणारा तिसरा भारतीय ठरला आहे. देशातील पहिला ई-वॉटर टॅक्सी मुंबई येथून धावणार आहे. IIT गुवाहाटी देशाच्या सीमेवर टेहळी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकास केला आहे. हरियाणा राज्यातील पंचकुला येथे कच्छ दौऱ्यान 2025 अभियान सुरू होत आहे. केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी ई-रक्त कक्ष पोर्टल विकास केला आहे. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राज्य विधानसभेच्या महात्मा फुले, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले भारतरत्न पुरस्कार सन्मानित करावा असे ठराव मंजूर करण्यात आले आहे. 72वा मिस वर्ल्ड संधी फाउंडेशन योजना भारतात तेलंगणा राज्यात करण्यात येणार आहे. भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपद अजय सेठ यांची निवड झाली आहे. 10वा अखिल भारतीय मुस्लिम मराठा साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. आशियातील सर्वाधिक मोठे असे अडक ट्यूलिप उद्यान पर्यटनासाठी खुले होणार आहे. महाराष्ट्रातील मुख्य मराठी साहित्य आयुक्तपद राहुल पांडे यांना नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेत पूर्णपणे सदस्य म्हणून संजय कुमार मिश्राची नियुक्ती झाली आहे. 3.5 लाख कोटी रुपये
उत्पन्न सही रेशन नायडर सर्व श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत. श्री भुवन सहकारी विद्यापीठ गुजरात राज्यात स्थापना होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिली गेले आहे. खेलो इंडिया प्रोग्राममध्ये महाराष्ट्र योजना 543 स्थान पटकावले आहे. नुकतेच म्यानमार देशामध्ये 7.6 तीव्रतेचे भूकंप झाले असून त्यात 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीकडून 154 लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदीला मंजूर केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समिती दिला आहे. मसाकी काशीराव यांना एम्बल पुरस्कार 2025चा पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी यांना नेतृत्वाची घोषणा केली असून ते बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी लिबाय ची स्थापना करण्यात आली. देश युद्ध सराव. भारत हिमविजय, अमेरिका कोल्ड रिस्पॉन्स, रशियन वॉर गेम्स, चीन लंडन 25, जपान फायरस्टॉर्म, फ्रान्स ऑपरेशन मिरेकल, ब्रिटन आयलँड चायना. दिन विशेष. 1 मार्च सैन्य भेदभाव दिन. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 11 मार्च जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्च नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च युद्ध कारखाना दिवस. 20 मार्च जागतिक शेंडी दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 26 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. आता ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे. याची स्थापना 1956 या साली झाली आहे आणि ते भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार म्हणून ओळखला जात आहे. हा पुरस्कार भारतीय भाषांमध्ये लेखन करण्यासाठी लोकांना दिले जाते. या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि लेखक कार्य भारतीय साहित्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असावे. ज्ञानपीठ पुरस्कार वैशिष्ट्ये. पुरस्काराचा कक्षेत लेखनाचे विविध प्रकारांशी समावेश असतात, जसं काव्य, कविता, निबंध, नाटक. पुरस्कार एक प्रमाणपत्र आर्थिक पुरस्कार केले जातात. हा पुरस्कार सर्व भारतीय भाषांमध्ये दिले जाते, ज्यामध्ये हिंदी, मराठी, बंगाली, कन्नडी, तेलुगू, उर्दू इत्यादी भाषांचा समावेश आहे. वर्ष. पुरस्कार. अलीकडून ज्ञानपीठ पुरस्कार 2021. नीलमणी फुकन असमिया पुरस्कार 2000. दामोदर मज कोकणी 2023. राम भद्राचारी संस्कृत 23ला. गुलजार उर्दू 24ला. विनोद कुमार शुक्ला हिंदी.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे साखर द्वारे दिले जाणारे सर्वोच्च नागरी सन्मान. या पुरस्काराची स्थापना 1995 साली झाली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या विविध क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देण्यात व्यक्तीचा सन्मान केले जात. या पुरस्काराला एक प्रशस्ती पत्र, शाल आणि आर्थिक 50 लाख रुपये बक्षीस दिले जाते. पुरस्काराचे प्रमुख क्षेत्रे कला आणि साहित्य, विज्ञान, सामाजिक कार्य, संस्कृती, खेळ. पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे आदिनाथ वर्षुल 1996 प्रफुल्ल देशपांडे क्षेत्र, 1997 लता मंगेशकर कला संगीत, 1999 विजय भाटकर विज्ञान, 2000 सुनील गावस्कर क्रीडा, 2001 सचिन तेंडुलकर क्रीडा, 2002 कला संगीत भीमसेना जोशी, 2003 अभिनव बाग आणि रामबाग समाजसेवक आरोग्यसेवक, 2004 बाबा आमटे समाजसेवक, 2005 रघुनाथ माशेलकर विज्ञान, 2006 रतन टाटा बिझनेसमॅन, 2007 राधाकृष्ण पाटील समाजसेवक, 2008 नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवक, 2008 मंगेश पाडगावकर साहित्य, 2009 सुलक्षण लाटकर कला सिनेमा, 2010 जयंत नारळकर विज्ञान, 2011 अनिल काकडकर विज्ञान, 2015 बाबासाहेब पुरंदर साहित्य, 2021 आशा भोसले संगीत कला, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी समाजसेवक, 2023 अक्षय सराफ कला सिनेमा. थँक्यू. जेवढा आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर जीके पाहिजे यावर मला कमेंटमध्ये सांगा. ओके, थँक्यू.